आपण बाहेरून सिरलॅक विकत घेऊन ते बाळाला देण्यापेक्षा हे डॉक्टर अप्रूव्ड सिरलॅक घरीच बनवू शकता. हे हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यासमोर तयार होते. मी माझ्या मुलीला हे आधीही बनवून दिले होते, जेव्हा ती 6 महिन्याची झाली होती आणि खरंच सांगते तिला हे खूप आवडले होते. आता मी पुन्हा सेकंड टाईम बनवते आणि कसं बनवायचे, प्रपोर्शन काय ठेवायचे, कसं स्टोअर करायचं, सगळं आज तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात आधी तुम्ही 2 वाटी तांदूळ घ्या. यामध्ये तुम्ही कोणतेही तांदूळ निवडू शकता. मी हे सेकंड टाईम करत आहे त्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतले आहे. तुम्ही मेजरमेंट याच्या हाफ घेऊ शकता. तर 2 वाटी तांदूळ, अर्ध्या वाटी मूग आणि अर्धी वाटी मसूर घ्या आणि हे मिक्स करून स्वच्छ धुवून घ्या. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा बाळ 6 मंथ कंप्लीट करतो तेव्हा आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग सुरू करतो. त्यावेळेस बॅलन्स न्यूट्रिशन खूप इम्पॉर्टंट असतं. मार्केटमधलं सिरलॅक कन्व्हिनियंट असतो, पण घरचे बनवलेले सिरलॅकमध्ये आपला इन्ग्रेडियंट्स कंट्रोल करता येतात. 2-3 वेळेस तांदूळ, मूग डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून झाल्यावर हे सगळं एका कोरड्या कपड्यावर पसरून ड्राय करायला ठेवा. तुम्ही फॅनखाली पण ठेवू शकता. साधारण 10 ते 15 मिनिटमध्ये ते चांगले ड्राय होतात. यानंतर आपण हे ड्राय रोस्ट करणार आहोत. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मॉइश्चर निघून जातो आणि पावडर चांगली, बारीक आणि लाँग लास्टिंग बनते. रोस्ट मीडियम ठेवा. ब्राऊन करायचा नाही, फक्त हलका सुगंध येईपर्यंत रोस्ट करायचा. आता 10 ते 12 काजू आणि बदाम घ्या आणि तेही रोस्ट करा. यानंतर एक मोठी वाटी मखाने घ्या आणि ते पण छान भाजून घ्यायचे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स कम्प्लिटली थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचे आहे. आता थोडं सांगते की हे इन्ग्रेडियंट्स बाळासाठी का चांगले आहेत. सगळ्यात पहिले तांदूळ. तांदूळ लाईट असतो, इझिली डायजेस्ट होतो आणि बेबीसाठी एक सेफ फर्स्ट ग्रेन मानला जातो. त्यातून एनर्जी मिळते, जी ग्रोईंग बेबीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मूग डाळ प्रोटीनचा छान सोर्स आहे. बाळाची ग्रोथ, मसल्स डेव्हलपमेंट सगळ्यासाठी प्रोटीन लागते आणि मूग डाळ कंपॅरेटिव्हली लाईट आणि डायजेस्ट होणारी असते. मसूर डाळमध्ये आयरन चांगल्या प्रमाणात असते. 6 महिन्यानंतर बाळाला आयरन रिच फूड खूप इम्पॉर्टंट असतं, कारण या वयात आयरन रिक्वायरमेंट वाढते. मसूर डाळ फॉर्मेशनसाठी सपोर्ट करते. आणि मखाने. मखाने खूप लाईट असतात आणि कॅल्शियमचा छान सोर्स मानले जातात. ते टेक्स्चरला पण छान क्रीमीनेस देतात आणि स्टमकवर हेवी पडत नाही. म्हणून हे कॉम्बिनेशन बॅलन्स आहे. एनर्जी प्लस प्रोटीन प्लस आयरन प्लस हेल्दी फॅट्स प्लस कॅल्शियम. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे घरचे आहे, प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, शुगर फ्री आहे. आपल्याला एक्झॅक्टली काय जाते बाळाच्या पोटात हे माहिती असते. हे सगळं मिक्सरमधून काढून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात सगळे मिक्स करून घ्या. आता जर बाळ 6 महिन्याचंच असेल तर छोट्या चाळणीने चाळून घ्या आणि जर माझ्या बाळासारखं 7 महिन्यापेक्षा जास्त असेल तर मोठ्या चाळणीने चाळून घ्या. या पद्धतीने पेज खूप स्मूथ आणि परफेक्ट बनेल. हे बनलेले सिरलॅक तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. स्टीलचा डब्बा यूज करू शकता, ज्याचं टोपण टाईट बसेल. हे 3 ते 4 वीक्समध्ये आरामात चालते, जर ड्राय आणि क्लीन ठेवला तर. आणि हा रेडी झाला तुमचा होममेड सिरलॅक. आता पाहूया बनायची प्रोसेस. ती अगदी सोपी आहे. थोडंसं तूप घ्या. हे ऑप्शनल आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे सिरलॅक पावडर टाकून थोडं हलकं भाजून घ्या, किंवा तुम्ही डायरेक्टली गरम पाण्यात मिक्स केलं तरी पण हे छान बनते. थोडं भाजून झाल्यावर पाणी ॲड करा. सुरुवातीला कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवा. बाळ नवीन स्टार्ट करत असेल तर थिन टेक्स्चर चांगला असतो. गॅसवर सतत हलवत राहायचे. लम्स होऊ देऊ नका. 3-4 मिनिट्समध्ये हे छान शिजून जाते.
टेक्स्चर स्मूथ आणि क्रीमी दिसू लागेल. गॅस ऑफ केल्यावर थोडा थंड होऊ द्या. लक्षात ठेवा, बाळाला कधी पण गरम गरम देऊ नका. सुरुवातीला मी हे प्लेन देते, नंतर हळूहळू तुम्ही मॅश फ्रूट प्युरी ॲड करू शकता, जसं की ॲपल प्युरी किंवा बनाना मॅश. पण एकाच वेळेस एक नवीन इन्ग्रेडियंट इंट्रोड्यूस करा आणि 3 दिवसाचा रूल फॉलो करा जर तुम्ही नवीन फूड स्टार्ट करत असाल तर. हे सिरलॅक खूप लाईट आहे, इझिली डायजेस्ट होणारं आहे आणि घरचे असल्यामुळे मला खूप सेफ वाटतं. इन्ग्रेडियंट्स आपल्यासमोर रोस्ट होतात, पावडर होतात, म्हणून कंप्लीट ट्रस्ट फील होतो. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही घरचे सिरलॅक बनवता का, की आता ट्राय करणार आहात. जर हा तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि असेच पॅरेंटिंग रिलेटेड सिम्पल प्रॅक्टिकल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.